कृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष आणि तोंडात विरघळणारा लाडू. आज बनवणार आहोत खास गोविंद लाडू. गोडीत गोड आणि उत्सवात उत्सव. ह्या लाडूंना गोविंद लाडू बोलतात किंवा सुदामाचे लाडू असंही बोललं जातं. तर ह्या कृष्ण जन्माष्टमीला आपल्या लाडक्या कन्हैयासाठी हे गोविंद लाडू नक्कीच बनवा. खायलाही खूप टेस्टी आहेत. त्याचबरोबर ही पारंपरिक रेसिपी आहे. चवीला खूप टेस्टी लागते. चला तर मग सुरुवात करूया गोविंद लाडू कृष्ण जन्माष्टमी स्पेशल रेसिपी, जिथे भक्ती आणि चव दोन्ही मिळतात एकाच घासात. गोविंद लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथं आपण 1 कप पोहे घेतले आहेत, पाऊण कप खोबऱ्याचा खीस घेतला आहे, अर्धा कप बारीक चिरलेली खारीक घेतली आहे, पाव कप शेंगदाणे, 10 ते 12 बदाम, मनुके आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. 5 ते 7 वेलची घेतली आहे. लहान छोटीवाली वेलची असती ती इथं मी घेतली आहे. आता कढईमध्ये काय करायचं आहे, 1 चमचाभर आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. खसखस व्यवस्थित भाजून घेतली की ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये 1 चमचाभर आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला पोहे भाजायचे आहेत. आता हे पोहे जसं जसं तुम्ही भाजाल तसं तसं अकसले जातात. तुम्ही बघू शकताय पोह्यांचा आकार एकदम लहान झालेला आहे आणि याचा कलरही बदलला आहे. तर आता याच्यामध्ये जी आपण वेलची घेतली होती ती टाकायची आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनिट ही पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, वेलची पोह्यामध्ये व्यवस्थित भाजली गेली की ते व्यवस्थित बारीक होते. त्यामुळे आपल्याला पोह्याबरोबरच वेलची भाजून घ्यायची आहे आणि इथं आपण सालीसकट वेलची वापरणार आहोत. आता आपल्याला पोहे काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये जे आपण शेंगदाणे घेतले होते ते भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे ही अगदी खरपूस अशी भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे थोडे भाजत आले की त्याच्यामध्ये जे बदाम होते तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता बदाम आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आहेत, ते मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये काय करायचं आहे, आपल्याला खोबऱ्याचा जो खीस आहे तो टाकायचा आहे आणि तेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा खीस पूर्णपणे सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. पण खोबऱ्याचा खीस भाजताना काय करायचं आहे, गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे. फास्ट गॅसवरती लगेच जर तुम्ही भाजला तर तो करपू शकतो. तर ह्या पद्धतीने सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला खोबऱ्याचा खीसही भाजून घ्यायचा आहे. आता त्या कढईमध्ये काय करायचं आहे, 1 चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे. आता तूप एकदम व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण खारीक घेतली होती चिरून ती टाकायची आहे. तुपामध्ये खारीक जर व्यवस्थित भाजली गेली तर मिक्सरला ती एकदम आरामात बारीक होते. त्यामुळे तुपामध्ये खारीक भाजून घ्यायची आहे आणि त्याची चवही खूप छान लागते. आता खारीक बघू शकताय, खारकेचा कलर बदलला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण मनुके घेतले होते ते टाकायचे आहेत. तेही थोडे आपल्याला या तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. आता खारीक आणि मनुके व्यवस्थित भाजले गेले आहेत. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व जे जिन्नस आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला हे मिक्सरला वाटायचे आहेत. तर तुम्ही बघू शकताय हे व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा पोहे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला. एका वेळी सर्व तुम्ही टाकलं तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही. त्यामुळे आपल्याला एक एक करून हे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये पहिल्यांदा पोहे घ्यायचे आहेत. ते थोडे 1 मिनिटभर परत आपण फिरवून घेणार आहोत. ते बारीक झालं की आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहेत. शेंगदाणे आणि खोबरं जे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता हेही मी बारीक करून घेते. आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये खारीक आणि मनुके टाकणार आहोत. आणि हेही आपण व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. आता खारीक आणि मनुके ही व्यवस्थित बारीक झाले आहेत. तुम्ही बघू शकताय एकदम व्यवस्थित अशी ह्याची पावडर झालेली आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ टाकल्यानंतर अगदी मिनिटभर आपल्याला हे फिरवायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकताय जे लाडूसाठी आपल्याला सारण हवं होतं ते बनून तयार झालेलं आहे. आता प्लेटमध्ये हे काढायचं आहे. हे काढल्यानंतर अगदी हाताने असं मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे.
तर पिस्त्याचे इथं मी काप घेतलेले आहेत. पिस्त्याचे काप घ्यायचे आणि आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. लाडू वळण्याआधी अशा पद्धतीने हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लाडू व्यवस्थित वळले जातात. थोडेसे मी पिस्त्याचे काप लावत आहे. अगदी आरामात हे लाडू वळले जातात. कोणताही पाक न बनवता फक्त गुळाचा वापर करून हे आपण लाडू बनवले आहेत. तुम्ही बघू शकता किती आरामात लाडू बनले गेले. आता अशाच पद्धतीने मी बाकीचेही लाडू बनवून घेते. खूप पटकन हे लाडू बनवले गेले. तर आपल्या लाडक्या कन्हैयासाठी हे सुदामाचे लाडू म्हणजेच गोविंद लाडू तुम्ही नक्की बनवून बघा. किती छान लाडू बनतायत आणि त्याचबरोबर चवीलाही अगदी अप्रतिम होते. तर कृष्ण जन्माष्टमीसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. मी सांगितलेले साहित्यामध्ये इथे 12 लाडू बनवून तयार झाले. अगदी बघता क्षणी खाऊ वाटतील असे लाडू आहेत. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना हे लाडू खूप आवडतील. त्यामुळे रेसिपी बनवायला विसरू नका. त्याचबरोबर आजची रेसिपी आवडली असल्यास फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.